एक कप चहा. शेक्सपियर जसे म्हणतो, नावात काय आहे? तसेच कोणीतरी विचारले, चहात काय आहे? एवढे. मी मागे वळून बघावे म्हणाले. कोण आहे तरी हा महाभाग? बघते तर काय, त्याच्या सुद्धा हातात चहाचा ग्लास होता. हाय कमबख्त, तूने पी ही नाही, असा शेर मारायची संधी पण त्याने दिली नाही. अर्थातच हा शेर मी मनातल्या मनातच मारणार होते. जाऊ देत. तुम्हाला हे सर्व सांगायचे कारण म्हणजे हा प्रसंग घडला एका अमृततुल्यच्या बाहेर. मी आणि माझ्या मैत्रिणी लक्ष्मी रोडवर दुपारभर वणवण भटकून शॉपिंग केल्यानंतर घसा फारच कोरडा पडला होता आणि ही तहान पाण्याची नसून चहाची आहे हे कळल्यावर वाटवाकडी करून आम्ही एक अमृततुल्य गाठलं. आणि चहात काय आहे एवढे असा व्यर्थ हिणकस शेरा मारून ह्या महाभागाने डोकेच फिरवले, तेही स्वतः चहा घेत असताना. बरं का. चहाचे 2 घोट घशात गेल्यावर मन आणि डोके दोन्ही शांत झाले आणि आम्ही परत मोर्चा लक्ष्मी रोडकडे वळविला. अमृततुल्य, किती सार्थ नाव आहे ना चहा केंद्राचे. देणाऱ्याने अमृताशीच तुलना केली आहे. ज्याने कोणी हे नाव चहा केंद्राला दिले आहे तो पक्का चहाप्रेमी असला पाहिजे. काही उत्तेजक पेये माणसाला बोलतं करतात म्हणे. मला त्या तसल्या पेयांचा अनुभव नाही हा. पण चहा नुसते माणसाला नाही तर त्याचे मन बोलते करतो. चहावर गप्पा खुलतात, चर्चा रंगतात, मनं मोकळी होतात, गुपितं सुद्धा बाहेर पडतात. मी काही चहाबाज नाही, पण चहाप्रेमी जरूर आहे. आता लक्षात आले असेल की चहा हा आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. साधारण 19व्या शतकाच्या आसपास ब्रिटिशांनी चहा भारतात आणला आणि त्याने असा काही जम बसवला की खुद्द इंग्रज भारत सोडून गेले तरी हा चहा आपल्या सर्वांच्या मनावरती राज्य करतो आहे. मला नेहमीच असे वाटते की जगात भारतीय खाद्यसंस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. कारण आपली खासियतच आहे की कुठलेही पेय अथवा खाद्य चमचमीत, चटकदार, थोडक्यात जिभेचे चोचले पुरवणारे असल्याशिवाय घशात ढकलायचेच नाही. या उलट इंग्रज बघा ना, एवढा साहेबीपणा मिरवतो, टापटीप एटिकेट्स पाळत चहाचा केवढा तो तामझाम करतो. म्हणजेच बघा ना, टी कोझीमध्ये टी केटल झाकून आणणार, त्याचबरोबर नाजूक टी कप्स, एका भांड्यात शुगर क्यूब्स किंवा हनी आणि टी बॅग्स आणणार. एवढं करून पिणार काय, चहाचे गरम पाणी, आणि 17 वेळा ढवळून ढवळून गारढोण करून तो ठेवायचा. या उलट आपण तामझाम काही नको, पण हवी ती फक्कड चव, आलं आणि वेलचीची. ते सगळं कमी म्हणून काही लोकांनी चहात मसाल्यालाही मोकळी वाट करून दिलेली आहे. मला असे वाटते की सकाळचा पहिला चहा हा निव्वळ झोपेतून जागं होण्यासाठी असतो. कारण सकाळची घाईच इतकी असते की चहाची चव घेऊन पिण्याचा वेळ कुठे असतो. बऱ्याच वेळा चहा कपात गाळून सुद्धा आपण घेऊ याची शाश्वती नाही. बऱ्याच वेळा तो तसाच गार सुद्धा होऊन जातो. मला तर आवडतो गरमागरम वाफाळलेला चहा. कोमट गारढोण चहात काही मज्जा नाही. कशात एकमत होवो अगर न होवो. गरम वाफाळलेला चहा याबाबत आम्हा नवरा बायकोंचे बरोबर एकमत आहे. यावर मैत्रिणीची विशेष टिप्पणी आहे की कशावर तरी एकमत आहे ना, नशीब समज. आजही सकाळी गाळलेला चहा तसाच गार होऊन गेला. एकदा कपात ओतलेला चहा परत गरम करून पिण्यात मजा नाही. परत उठून स्वतःसाठी फ्रेश चहा करण्याचा कंटाळा आला होता, म्हणून उठून तोच गरम करून घेतला. एकच घोट चहा घेतला असेल तेवढ्यात बेल वाजली. जरा वैतागूनच दार उघडले तर रखमा. माझ्याकडे न बघता तरातरा आत जाऊन तिने झाडू उचलला आणि झाडायला सुरुवात सुद्धा केली. काय ग, सगळं ठीक आहे ना, मी विचारले. यावर ती जरा गुस्सातच म्हणाली, काय बी विचारू नका ताई. मी प्रेमाने विचारले, घोटभर चहा घेतेस? तसेच एकदम मवाळ होऊन
तिने चालेल ताई असे म्हटले. मी लगेच फ्रेश चहा ठेवायला निघाले. माझ्यासाठी नाही तर रखमासाठी. मनात म्हटले, स्वतःसाठी काहीही कितीही करायचा आपल्याला किती कंटाळा आहे ना. मला पातेले गॅसवर ठेवताना बघून रखमा म्हणाली, कशाला ठेवताय? हास्त गरम करा ना ताई. अगं, उष्टा केलाय तो मी. मला ना तुमच्या शिकलेल्या लोकांचं समजतच नाही बघा, रखमा म्हणाली. का गं, काय झाले? तुम्हाला तुमच्या टायलीवाल्या कपमध्ये प्यायची लय हाऊस बघा, आणि काम वाढवायची सुद्धा. म्हणजे ग काय, मी विचारले. आता बघा ना ताई, तुम्ही जर बशीतून चहा पित असता तर आपण दोघांनाही घेता आला असता की नाही. मी चहा गाळणार हेच बघताच उठून फडताळावरील कप बशी ती घेऊन आली आणि म्हणाली, गाळा आता. कपात गाळलेला अर्धा चहा तिने बशीत ओतला आणि कपातला चहा मला दिला. फुरफुर करून ती प्यालीसुद्धा आणि मी तिला कप पुढे करताच म्हणाली, तो तुम्ही प्या. कुठे झाला का उष्टा? असे म्हणून ती कामाला लागली. मी कप हातात घेऊन विचार करतच होते, तेवढ्यात दारावरची बेल 2-3दा वाजली. मी हातातला कप ठेवून दरवाजा उघडला तर भरलेल्या भाजीच्या पिशव्या घेऊन नवरा जरा वैतागूनच उभा होता. किती वेळ लागतो ग तुला? असे म्हणून त्याने बरसायला सुरुवात करणार तोच मी गोड आवाजात विचारले, चहा घेतोस का रे जरा? एकदम प्रेमळ शब्दात, ते सुद्धा बायकोने, चहा विचारला. हे ऐकून नवरा एकदम मवाळ शब्दात म्हणाला, हो चालेल की. लगेच मी त्याला गरमागरम चहाचा कप देऊ केला. तो म्हणाला, आणि तुझा कप? मी टेबलावरचा कप दाखवून म्हणाले, आहे ना माझा कप. आणि मनातल्या मनात म्हणाले, घेते ना परत गरम करून.